नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 ची जी जवळ आलेली आहे, त्यासाठी लिपिक, शिपाई आणि चालक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा जो प्रश्नसंच असणार आहे, यामध्ये आपण काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स सोबतच चालू घडामोडी 2025-26 वरचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न विचारलाय की भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे कधी तयार करण्यात आलं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर 2000 साली भारतामध्ये आपल्या राष्ट्रीय धोरण जे आहे, लोकसंख्या धोरण हे तयार करण्यात आलं होतं. मग याच्यावरती आपण काही पॉइंट्स पाहणार आहोत. तर हे भारताचे सर्वात महत्त्वाचे आणि सध्याचे असणारे लोकसंख्या धोरण आहे. त्याची जाहीर झालेली जी तारीख होती ती आहे 15 फेब्रुवारी 2000 साली. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली याची घोषणा करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारत, चीन आणि भूतान यांच्यामध्ये कोणता विवादित क्षेत्रामध्ये रस्ता बांधण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा मोठा विरोध आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2023ला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. भारत, चीन आणि भूतान यांच्यामध्ये असं कोणतं विवादित क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये रस्ता बांधण्याच्या चीनच्या प्रयत्नांना मोठा विरोध करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर डोकलाम हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये चीन जो रस्ता बांधत आहे तर त्या बांधण्याला मोठा विरोध होत होता. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डोकलाम. यानंतरचा प्रश्न आहे. ब्रह्मपुत्रा ही भारतात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून प्रवेश करते? हा देखील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, भारतामधील जेवढ्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत, त्या नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात, म्हणजे त्यांचं उगमस्थान, त्यांची लांबी आणि कोणकोणत्या राज्यामधून त्या वाहतात, याच्यावरती सुद्धा आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. त्यातील हा एक प्रश्न आहे पहा. ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये कोणत्या प्रदेशातून प्रवेश करते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर अरुणाचल प्रदेश या प्रदेशातून किंवा या राज्यामधून भारतामध्ये प्रवेश करते ब्रह्मपुत्रा नदी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. सन 1849 मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आली होती? मित्रांनो, कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे हा देखील. काही काही ठिकाणी या प्रश्नाचा उल्लेख 1840 असा करण्यात आलेला आहे. पण अधिकृतपणे जर विचार केला तर 1849 हे वर्ष आहे. तर या वर्षी भारतातील कोणत्या शहरामध्ये परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर बॉम्बे हे आपलं उत्तर होणार आहे. जर नवीन ऑप्शनमध्ये आपल्याला मुंबई जर असं दिलं तर बॉम्बे आणि मुंबई हे एकच आहे. मुंबईचं जुनं नाव आहे पहा बॉम्बे. आणि याच शहरामध्ये परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आली होती. याची जी स्थापना आहे ही 31 जुलै 1849 या दिवशी झाली होती. याचे संस्थापक कोण कोण आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकर, भिकोजी चव्हाण आणि रामचंद्र जयकर हे त्याचे परमहंस मंडळाचे संस्थापक आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. लायन फ्लॅग असे कोणत्या देशाच्या ध्वजास संबोधले जाते? आपला पहा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. जसं आपल्या झेंड्याला तिरंगा असं म्हटलं जातं आपल्या ध्वजाला, तसेच लायन फ्लॅग म्हणून कोणत्या देशाच्या झेंड्याला किंवा ध्वजाला संबोधले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर श्रीलंका हा जो देश आहे, श्रीलंकेच्या झेंड्याला किंवा श्रीलंकेचा जो राष्ट्रध्वज आहे त्याला लायन फ्लॅग असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न आपल्याला 2-3 पद्धतीने वेगवेगळा विचारला जाऊ शकतो. तर पहा, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 1. तर बृहन्मुंबई महानगरपालिका ही आपल्या राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. याच्यावरती इम्पॉर्टंट असणारे 2च पॉईंट आहेत ते पाहून घ्या. लोकसंख्या आणि उत्पन्नाच्या म्हणजे अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील म्हणजे आणि भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे.
पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. जर आपल्याला क्षेत्रफळाने विचारलं तर लक्षात ठेवायचंय पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका आहे. पण या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या आणि उत्पन्नाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. जसं की सांगायचं झालं तर या ठिकाणी दोघांचाही उल्लेख केलेला नाही. पण ज्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका असा प्रश्न येईल तर त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका हे आपलं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे इन्सुलिन निर्मितीसाठी मानवी शरीराचा कोणता भाग जबाबदार आहे. म्हणजे सर्वात सरळ प्रश्न विचारलाय की इन्सुलिन हे कोणत्या भागामध्ये तयार होतं किंवा कोणत्या अवयवामध्ये तयार होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1 तर स्वादुपिंडामध्ये तयार होतं पहा इन्सुलिन. आणि इन्सुलिन जो घटक आहे मित्रांनो हा खूप महत्त्वाचा असणारा घटक आहे. याच्यावरती आपल्याला 4 ते 5 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते. जर स्वादुपिंडाने पुरेसं इन्सुलिन जर तयार केलं नाही किंवा शरीराने त्याचा योग्य प्रकारे वापर जर केला नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि ज्यावेळेस ते प्रमाण वाढतं त्यावेळी मधुमेह होत असतो. मधुमेह म्हणजेच काय तर त्यावेळेस डायबिटीज होण्याचा धोका जास्त प्रमाणामध्ये असतो. आणि त्याला प्रश्न असा एक विचारला जातो की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. तर लक्षात ठेवायचंय मधुमेह हा जो आजार आहे हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होत असतो. त्यालाच इंग्रजीमध्ये डायबिटीज असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 तर स्वादुपिंडामध्ये तयार होतं. यानंतरचा प्रश्न आहे न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण पुस्तकं आणि लेखक यांच्यावरती सुद्धा काही व्हिडिओज घेतलेले आहेत. या ठिकाणी पुस्तक दिलेलं आहे न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी या पुस्तकाचे लेखक आहेत. याच्यावरती 2 ते 3 पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आहेत. हे पुस्तक 1979 मध्ये प्रकाशित झालं होतं ज्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र मंत्री असताना त्यांच्या काळातील म्हणजे 1977-1978 त्यांच्या भाषणांचा लेखांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ज्वालामुखीच्या बेसॉल्टिक लावाच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते. हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये आपल्याला 2 वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्वालामुखीच्या बेसॉल्टिक लावाच्या विघटनाने कोणती माती तयार होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर काळी मृदा जी आहे ही ज्वालामुखीचं जे काही बेसॉल्टिक लावा आहे तर त्याचं विघटन झाल्याच्या नंतर तयार होणारी माती असते काळी माती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. यापूर्वी आपण हा प्रश्न एका व्हिडिओमध्ये घेतला होता तरीही हा परत प्रश्न आपण घेत आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये विचार करायला गेलं तर सर्वात जास्त कोणत्या राज्यातील लोक स्थलांतर करतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर उत्तर प्रदेश आणि बिहार ही जी 2 राज्य आहेत या 2 राज्यामधून सर्वात जास्त स्थलांतर हे महाराष्ट्रामध्ये केलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल उत्तर प्रदेश व बिहार. यानंतरचा प्रश्न आहे विद्युत शेगडी आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी कोणत्या धातूंचे संमिश्र वापरले जाते. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. धातूचे कोणते संमिश्र वापरले जाते जेणेकरून विद्युत शेगडी आणि त्या प्रकारचे विविध असणारे विद्युतरोधक तयार करताना वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर जर्मन सिल्वर हे जे केमिकल आहे किंवा हे जे धातू आहे तर या धातूचं संमिश्र वापरलं जातं आपली लाईटीची शेगडी वगैरे बनवण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन करण्यात आली होती. इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आपल्याला महाराष्ट्रामध्ये विचारलं नाही. आपल्याला विचारलंय की भारतामध्ये सर्वात पहिली महानगरपालिका ही कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर मद्रास या ठिकाणी आपल्या भारतातील पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती. जर आपल्याला नवीन ऑप्शन जर विचारले तर त्या नवीन ऑप्शनमध्ये चेन्नई असं आपल्याला ऑप्शन येऊ शकतं कारण चेन्नई आणि मद्रास हे एकच शहर आहे. चेन्नईचं जुनं नाव मद्रास होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महिलांना
50% आरक्षण महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून देण्यात आलेले आहे? परत आपण आरक्षणावरचा हा प्रश्न घेतलेला आहे. हा प्रश्न आपल्याला जवळपास 3 ते 4 वेळा परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये 50% आरक्षण महिलांना महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून देण्यात आलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर 2011 या वर्षापासून महिलांना 50% आरक्षण आपल्या राज्यामध्ये देण्यात आलेलं आहे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक ग्राहक हक्क दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक ग्राहक हक्क दिवस. आणि हा जो दिवस आहे हा 15 मार्च या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दिनविशेषवरती एक प्रश्न 100% घेतलेला आहे, कारण दिनविशेषवरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष या दोघांवरही एक एक व्हिडिओ घेतलेले आहेत पूर्ण वर्षभराचे. तर ते दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल 15 मार्च. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती देण्यात आलेली आहे? पहा, असा कोणता शिलालेख आहे की त्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती देण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1. तर छोटे शिलालेख जे आहेत तर त्या शिलालेखामध्ये धम्मची माहिती देण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील खूप मोठी लढाई ही कोणत्या किल्ल्यावरती झाली होती? या ठिकाणी पहा, काही ठिकाणी आपल्याला क्रूर असा शब्द देण्यात आलेला आहे. छत्रपती शिवराय आणि अफजल खान यांच्यामध्ये एक लढाई झाली होती. ती लढाई कोणत्या किल्ल्यावरती झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर प्रतापगडावरती ती लढाई झालेली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आतापर्यंत आपल्याला जर विचार केलं 2000 पासून ते 2026 या 26 वर्षामध्ये हा प्रश्न 150 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. भावार्थ दीपिका ही कोणत्या संताने लिहिलेला ग्रंथ आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका ग्रंथ लिहिला आहे. पर्याय 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर आढळलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. खालीलपैकी असा कोणता केंद्रशासित प्रदेश आहे की त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर आढळून आलं होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर पॉंडिचेरी हे जे ठिकाण आहे किंवा हा जो केंद्रशासित प्रदेश आहे, या केंद्रशासित प्रदेशामध्ये 2011ला जी जनगणना झाली तर त्यानुसार 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर आढळलेला होय. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? सर्वात सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. फक्त पुस्तकाचं नाव आपण इंग्रजीमध्ये घेतलेलं आहे. मूळ जर हे जे पुस्तक मराठीमध्ये सांगायचं झालं तर 1857चे स्वातंत्र्य समर असं पुस्तक आहे. 1857चे स्वातंत्र्य समर. काही ठिकाणी इंग्रजीमध्ये नाव देण्यात आलेलं आहे, काही ठिकाणी मराठीमध्ये नाव देण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे विनायक दामोदर सावरकर यांचं हे पुस्तक असणार आहे. यामध्ये काही पॉईंट्स आहेत मित्रांनो, ते समजावून घ्या. इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक हे विनायक दामोदर सावरकर आहेत, ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर देखील म्हटलं जातं. आणि या पुस्तकाचं जे मूळ नाव आहे तर ते आहे, पहा, मराठीतलं नाव आहे 1857चे स्वातंत्र्य समर या नावाने त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला मी अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.